सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला ऐकायला मिळणार आहे। प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूप सुंदर आणि रंजक असा झालेला आहे। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आता इथे जी काही आपली इथे सायली आणि त्यासोबतच अर्जुनचा आहे। अर्जुन आणि सायलीचा इथे आता वाढदिवस असतो। अर्जुन आणि त्यासोबतच इथे आता सायलीचा वाढदिवस असल्या कारणाने दोघांचा एकत्र वाढदिवस असतो आणि त्यामुळे अर्जुन आणि सायली सुद्धा खूप जास्त खुश असतात। ते म्हणत असतात की आपल्या दोघांचा इथे एकत्र वाढदिवस आहे, हा खरंच किती योगायोग आहे असं सुद्धा आता इथे दोघं जण बोलत असतात। आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे ते दोघं जण बोलत असताना अर्जुन म्हणत असतो की खरंच मला खूप जास्त आनंद होतोय असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो। आणि तेव्हा दोघं जण इथे आता गप्पा मारत असताना मात्र अर्जुन जो आहे तो सायलीला खूप काही गोष्टी ते बोलून दाखवत असतो। आणि तेव्हा आता इथे सायली जी आहे तिला इथे त्रास होत असतो, कारण इथे ज्या काही भूतकाळामध्ये झालेल्या गोष्टी आहेत त्या इथे तिला आठवत असतात। आणि सायलीला भूतकाळातल्या गोष्टी आठवल्याच्या नंतर तिला मात्र इथे आता खूप मोठा धक्का बसतो। तिला असं वाटत असतं की हे सर्व काही काय चाललेलं आहे आणि त्यासोबतच इथे आता मला एवढा त्रास का आणि कशामुळे होत आहे ही गोष्ट मला इथे कळत नाही असं सुद्धा आता इथे जी काही सायली आहे ती इथे बोलत असते। आणि तिचं डोकं दुखायला सुरू होत असतं। तेव्हा अर्जुन म्हणत असतो, नेमकं सायली काय झालेलं आहे, कसला एवढा त्रास होतोय, तू बरी तर आहेस ना? तेव्हा आता इथे सायली म्हणत असते, हो सर, मला काही नाही, थोडंसं डोकं दुखतंय। तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो, ठीक आहे, बस झालं त्या सर्व काही गोष्टी, इथे तुम्ही लवकरच आराम करून घ्या असं इथे तो तिला बोलत असतो। आणि तेव्हा आता इथे जी सायली आहे ती इथे आराम करायला घेत असते। आणि तेव्हा आता आराम करायला घेतल्याच्या नंतर इकडे खाली खूप मोठा आवाज येत असतो। तर त्याआधी सकाळी म्हणजेच की जेव्हा आता इथे जे काही आपली इथे सायली आहे इथे जी काही कल्पना आहे, कल्पनाने मात्र इथे आता जी काही आपली इथे प्रतिमा आणि त्यासोबतच इथे आता जे रविराज आहे त्यांना फोन केलेला असतो। आणि प्रतिमा आणि रविराजने इथे आता फोन केल्याच्या नंतर इथे त्यांना एक गोष्ट सांगण्यात येते की भाऊजी, तुम्हाला आजचा जो दिवस आहे तो लक्षात आहे का, आणि आज काय आहे ही सुद्धा इथे गोष्ट तुमच्या लक्षात आहे का असं इथे बोलण्यात येतं। आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलण्यात आल्याच्या नंतर मात्र आता इथे जो काही अर्जुन जी काही प्रतिमा आहे ती म्हणत असते, आपल्या सायली आणि अर्जुनचा वाढदिवस आहे आणि सायली आणि अर्जुनचा वाढदिवस असल्या कारणाने इथे आता तुम्हाला दोघांना सुद्धा इथे यायचं आहे असं इथे ती बोलत असते। आणि तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, आता इथे जी काही सायली आहे ती इथे बोलत असते। आणि तेव्हा आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जी काही प्रतिमा आहे ती बोलत असते की इथे तुम्ही लवकरच यायचं आहे वगैरे। आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता प्रतिमा बोलत असते, म्हणजेच रविराज म्हणतात की नाही, आमचं तर एवढ्या लवकर तर येणं होणार वगैरे नाही आणि त्यासोबतच इथे आम्ही नंतर नक्कीच येऊ। म्हणजेच नंतर कधी तर इथे आता जो काही इथे आता आम्ही नंतर नक्कीच येऊ, तेव्हा म्हणजे आता इथे की उद्या दिवसा आम्ही नक्कीच येऊ असं इथे सांगण्यात येतं। आणि तेव्हा आता इथे प्रतिमा बोलत असते, हो आम्ही दिवसा नक्कीच येऊ। तेव्हा इथे आता जी काही आपली प्रिया आहे ती लगेचच तिथे येते आणि तिथे आल्याच्या नंतर आता इथे ती बोलत असते, अरे वा, आपल्याला आता तिकडे जायचं आहे का असं सुद्धा आता इथे ती बोलत असते। आणि तेव्हा आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली प्रतिमा आहे ती बोलत असते की हो, आपल्याला उद्या तिकडे जायचं आहे आणि तिकडे जाण्यासाठीच आपण इथे हे सर्व काही करत आहोत असं सुद्धा आता इथे ती बोलत असते। आणि त्यासोबतच आता
जी काही प्रिया आहे ती बोलत असते की आता इथे आई तुला तिकडे गेल्याच्या नंतर कसला त्रास वगैरे तर होणार नाही ना, ह्या सर्व गोष्टी आता इथे ती बोलत असते. आणि तेव्हा प्रतिमा बोलत असते की नाही, इथे मला कसलाच त्रास वगैरे काहीच होणार नाही, त्याची तू काळजी करू नकोस, मी दिवसभर सुद्धा राहीन. आता इकडे मध्यरात्री तर बोलवलेलं असतं, पण मध्यरात्री ह्या लोकांना जाता येणार नसतं, त्यामुळे आता ती लोक सकाळी जाणार असतात. आता इथे ह्यांनी खूपच छान असं सरप्राईज दोघांना सुद्धा देण्याचं ठरवलेलं असतं. आणि तेव्हा हे सर्व काही सरप्राईज देण्यासाठी मात्र आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते प्रेक्षकांनो, आणि ती म्हणजेच की आता हे जे काही सरप्राईज आहे ते देण्याकरिता आता इथे जे काही आपले घरातील सर्व सदस्य आहेत ते इथे खूप तयारी करत असतात. आणि तयारी करत असताना आता इथे जी काही आपली इथे तयारी करत असताना मात्र आता इथे सर्व काही गोष्टी या पद्धतीने होतील असं सुद्धा असतं. कारण आता यांचा खूप जास्त जोराचा आवाज येत असतो. आणि जोराचा आवाज आल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली इथे सायली आणि अर्जुन जे आहे ते इथे बाहेर येऊन पाहत असतात की हे सर्व काही काय चाललेलं आहे. आणि त्यासोबतच इथे आता हे सर्वजण इथे काय करत आहात याच विचारामध्ये सर्वजण असतात. आणि तेव्हा बाहेर येऊन पाहतात तर यांचा खूपच जोराचा आवाज इथे येताना सुद्धा त्यांना इथे दिसत असतो. आणि हा सर्व काही जोराचा आवाज इथे येताना दिसल्याच्या नंतर आता ते बाहेर येऊन पाहतात तर सर्वजण खूप जोरात इथे बोलत असतात. आणि सर्वजण आता खूप जोरामध्ये बोलत असताना मात्र आता सर्वात महत्त्वाची गोष्ट असते प्रेक्षकांनो, आणि ती म्हणजेच की आता इथे जो काही अर्जुन आहे तो म्हणत असतो जरा बोलताय तर हळू तरी बोला ना, एवढ्या जोरामध्ये इथे तुम्ही का आणि कशासाठी बोलत आहात. पण आता इथे हे सर्व काही अर्जुन म्हणत असतो की तुम्ही आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे या पद्धतीने बोलत आहात म्हटल्यावर तुम्ही थोडंसं जरा तुमच्या तोंडाला आवर घाला ना. तुम्ही जर एवढ्या जोरात बोलायला लागलात तर मग आम्हाला इथे आवाज हा येणारच ना, असं सुद्धा आता इथे तो बोलताना प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला दिसत आहे. आता मात्र इथे त्यांच्या बड्डेचं जे काही सेलिब्रेशन असतं त्यांनी खूप छान पद्धतीने इथे केलेलं असतं. आणि त्यांच्या बड्डेचं जे काही सेलिब्रेशन आहे ते सुद्धा ह्या पद्धतीने इथे होत असतं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि त्यानुसारच इथे आता छान असा होणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये इथे आता आपण असं पाहणार आहोत की आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता जेव्हा सायली जी आहे सायलीचा इथे वाढदिवस आणि अर्जुनचा वाढदिवस एकत्र साजरा करत असतात. आणि दोघांचा सुद्धा एकत्र वाढदिवस साजरा करत असताना मात्र आता इथे जी काही सायली आहे तिला मात्र इथे चक्कर येते. आणि चक्कर आल्याच्या नंतर इथे ती तशीच चक्कर येऊन खाली पडते. आणि खाली पडल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली इथे सायली आहे अर्जुन खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो की नेमकं सायलीला काय झालंय, सायली बरी तर आहे ना, ह्या सर्व गोष्टी आता इथे त्याला त्रास देताना आपल्याला दिसत आहेत. आणि तेव्हा तो लगेचच तिला उठवतो आणि त्यामुळे सर्वजणच खूपच काळजीत असतात. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. कारण आता इथे प्रिया मात्र ह्या दोघांना खूपच मोठं सरप्राईज देणार असते. कारण तिचं असं म्हणणं असतं की काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे मी ह्या लोकांना खूप मोठं इथे सरप्राईज देणार आहे असं इथे ती बोलत असते. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे जर तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता. तर प्रेक्षकांनो पुन्हा भेटूयात अशाच एका छान इंटरेस्टिंग आणि त्यासोबतच मजेदार अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत. तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग या मालिकेचे लेटेस्ट एपिसोड भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.